नमस्कार मित्रांनो, भीमाशंकर टाइम्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण आहोत आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव जवळ घोडेगावची वाडी असणाऱ्या गोनवडी येथे. सध्या आंबेगाव तालुक्याची जी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक आहे त्याची थोड्या दिवसात रणधुमाळी सुरू होणार आहे आणि यातच काही उमेदवार हे कामालाही लागल्याचं या ठिकाणी चर्चेतून कळतंय. आता काहींनी तर अफवा पसरायला चालू केलेली आहे. एवढी बकरं आहे, तेवढी बकरं आहे. बकरांची पण मोठ्या प्रमाणावर अफवा आहे. काहींची साड्या वाटपांची पण काही अफवा आहे. आता आपण आलोय, आता काय अफवा आहे किंवा काय चर्चा आहे, आपण आलोय गोनवडी या ठिकाणी. गोनवडीमध्ये काही तरुण आपल्या या कट्ट्यावर बसलेले आहेत आणि आपल्या सोबत आहेत. तुमचं नाव काय? प्रवीण दौंड. आपल्या सोबत आता पाहू प्रवीण दौंड आहेत. निवडणूक जवळ आली पंचायत समितीची, जिल्हा परिषदची. तर पंचायत समितीमध्ये अनेक उमेदवार आहेत. त्यामध्ये कपिल काळे आहे, कैलासबुवा काळे आहेत, सोमनाथ काळे आहेत, त्यानंतर नंदू बोराडे आहेत. असे अनेक उमेदवार आहेत. तर कोणता उमेदवार तरुणांना हवाय किंवा ज्येष्ठांना हवाय किंवा सगळ्याच नागरिकांना हवाय असं तुम्हाला काय वाटतं? कोण असा उमेदवार हवाय? उमेदवारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता कपिल भाऊ एक सक्षम नेतृत्व वाटतं. तरुण आहे आणि युवा वर्ग त्यांच्या पाठीमागे भरपूर असल्यामुळे त्यांना संधी मिळायला काय हरकत नाही. संधी मिळायला काय हरकत नाही. का बरं? कैलासबुवा काळे आहेत, त्यानंतर सोमनाथ काळे आहेत, बाकीचे उमेदवार आहेत, नंदू बोराडे आहेत, बाकीचे सगळे असे आहेत ना. ते नको का नको? ते पण सक्षम आहेत ना. बाकीचे सक्षम आहेत बरोबर आहे, परंतु आता एक काळाप्रमाणे एक नवीन क्रेज आणि नवीन नेतृत्व गरज आहे. आता कैलास भाऊ असतील, सोमनाथ भाऊ असतील, यांच्याही काळात त्यांनी उत्तम प्रकारे कामं केली, परंतु आता काहीतरी बदल जनतेला हवा आहे आणि नवीन नेतृत्व म्हणून कपिल भाऊ एक चांगला पर्याय आहे. कपिल भाऊंची कामं काय आहेत आणि काय त्यांनी समाजासाठी काय योगदान राहिले त्यांचं? कपिल भाऊच्या बाबतीत माझा जर अनुभव असा सांगायचा झाला तर आम्ही आमच्या त्र्यंबकेश्वर दिंडी 16 असतो दरवर्षी आणि प्रत्येक वर्षी आम्ही कपिल भाऊ ज्या वेळेला जातो आम्हाला त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे भरपूर प्रमाणात अशी पाहिजे ती मदत करतात आणि कधीही अडचण असो कपिल भाऊ गेल्यावर आतापर्यंत तरी आम्हाला खाली हात नाही पाठवलं त्यांनी. आपलं कुठलंही काम असू द्या स्वतः जातीने लक्ष घालून सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर बाकीच्या यांनी केलं नाही का? बाकीच्या नेत्यांनी केलं नाही का? जे उमेदवार केलाय आहेत ना, त्यांनी मग? केलाय, परंतु आता एक सर्वसाधारणला आलेलं आहे आणि नेतृत्व एखादं चांगलं नेतृत्व तयार होण्याची ही एक चांगली वेळ आहे. तुमचे मित्र वगैरे आहेत का कपिल काळे? कोण नाही, मित्र नाही. मग तुम्ही एवढं बोलताय, मित्र वगैरे आहे म्हणून बोलताय का? नाही, मित्र नाही. मित्राचं काय, एक विचारलं तुम्ही प्रश्न म्हणून मी त्याला उत्तर दिले. मग हे बाकीचे उमेदवार का नको तुम्हाला? बाकीचे उमेदवार मी सांगितलं काय तुम्हाला का बाकीच्या उमेदवारांचा काही प्रॉब्लेम नाही. आज आदरणीय कैलास भाऊ असतील, सोमनाथ भाऊ असतील, यांनी पण चांगली कामं केलेली आहे, परंतु एक सक्षम आणि चांगला पर्याय आणि नेतृत्व चांगलं आहे. तरुण वर्गात त्यांची क्रेज निर्माण झालेली आहे चांगली म्हणून. आता अजूनही काही उमेदवार आहेत इतर पक्षांचे, त्यांनी समजा तुम्हाला जर बकर समजा काही कार्यक्रम झाला, पार्टीचा कार्यक्रम केला, तर मग त्याचे तो उमेदवार नको तुम्हाला पार्टी करणारा किंवा बकरं वगैरे कापणारा असा? पैशानी मत जर विकत घेता येत असती तर निकाल बदलले असते ना. पार्टीनी नाही, आम्हाला कुठलंच आमिषाची गरज नाहीये. एक तुम्ही विचारला प्रश्न, आमच्या मनातला उमेदवार आम्ही तुम्हाला सांगितलं. तुमचं नाव काय? मारुती गोळे. कसा उमेदवार हवाय तुम्हाला इथं पंचायत समिती निवडणुकीमध्ये घोडेगाव? आताच थोडे दिवसापूर्वी मंचर ठिकाणी ना युवक मेळावा झाला. तिथं पूर्वताई वळसे पाटील सुद्धा बोलल्या का आपल्याला आता युवकांना पण संधी द्यायची आहे. यामुळे मला पण वाटते आता कपिल भाऊ एक सक्षम नेतृत्व करतील. कपिल भाऊंचा असा विषय आहे, त्यांना कधी पण अर्ध्या रात्रीला फोन करा, ते कोणतंही काम असो आपलं, ते लगेच फोन उचलून आपल्याला सहकार्य करतात. आता युवकांमध्ये अजूनही आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतात किंवा युवक अध्यक्ष आहेत आपले अक्षय काळे आहेत, इतरही अजूनही उमेदवार आहेत. ते का नको? कपिल काळेच का हवे? कपिल काळेंचा आमचा संपर्क चांगला आहे
त्यांनी बरेच वेळा आमची कामं केलेली आहेत आणि इतर लोकांची पण ते करतील असं आम्हाला वाटतंय. या इकडं. काय तुमचं नाव? कोण उमेदवार पाहिजे तुम्हाला? आता यामध्ये कपिल काळे आहेत, कैलासबुवा काळे आहेत, सोमनाथ काळे आहेत, नंदकुमार बोराडे आहेत, इतर असे अनेक पक्षांचे कार्यकर्ते आहेत. नाही, कपिल भाऊ का? हा, कपिल भाऊ का? कपिल भाऊ का? हा एक चांगलं नेतृत्व आहे ते चांगलं नेतृत्व आहे तरुण पिढीसाठी. तरुण पिढीसाठी. तुमचं काय म्हणणं आहे का कपिल काळेच का पाहिजे? तर तुम्ही बसले बोलताय म्हणून हे बाकीचे बोलताय का? कट्ट्यावरती त्यांची चर्चा आहे का काही? तुम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा तुम्ही गेले होते का? त्यात स्वतः पूर्वाताई वळसे पाटलांनी त्यांनी स्वतः वक्तव्य केलेलं आहे का तरुणांना जास्तीत जास्त संधी मिळावी आणि त्यांच्या मताशी मी सहमत आहे. पण इतर पण तरुण आहेत ना. मग आहेत ना. अक्षय काळे आहेत, ते तरुण नाहीत का? अक्षय काळे आहेत, इतर बाकीचे काही आहेत युवा कार्यकर्ते आहेत, पण आता त्यांचं नाव चर्चेत नाही ना. मला तर ऐकायला नाही आलं. आता जे कपिल भाऊचं वगैरे 2-3 नावं आली आहेत. ते मिलिंद काळे आहेत. आता बाकीच्यांचं काय आमचा संपर्कच नाही ना. मग आता कपिल काळेंना जर उमेदवारी नाही दिली हम्म. पक्षाने आणि ते नाही उभे राहिले तर मग मतदान कसं काय करणार? मग पक्ष निर्णय घेईल ना तो. पक्ष ते आधीच कसं सांगणार तुम्ही? पक्ष सांगाल त्याला मतदान करणारच आहे तुम्ही. पक्ष सांगेल त्याला मतदान होणारच, परंतु कसं तुम्ही विचारलं म्हणून आम्हाला तो पर्याय चांगला वाटतो तरुणाईमध्ये म्हणून तुम्हाला सांगितलं. नाही, तुम्ही मतदान करणारच आहे कोणी राहिलं तरी. कपिल काळेलाच करायचं असं काय नाही, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सांगेल त्यालाच मतदान करायचं. हा, हो. मग ते कपिल काळे नसला तरी चालेल. कपिल काळे, पण कपिल काळे असावाच असा आमचा तरुणाईचा आग्रह आहे. आणि नाही दिलं तिकीट, पक्षाने तिकीट नाही दिलं तर काय होईल? नाही दिलं तर तो पुढचा प्रश्न आहे. तो आता लगेच नाही ना बोलता येत. म्हणजे काय म्हणायचं? लगेच नाही बोलता येत म्हणजे काय म्हणायचं? उमेदवार बदलला की मतं बदलतात. म्हणजे मतदान तुम्ही करणार नाही असं म्हणायचं तुम्हाला? नाही, तो पुढचा येईल ना. नाही, मग असं बोलताय ना तुम्ही की उमेदवार बदलला की मतं पण बदलतात. बरोबर आहे ना. प्रत्येकाचं एक जवळचं ठरलेलं असतं. आता पक्ष नेतृत्व काय कुणाला संधी देतं ते आम्ही नाही ना सांगू शकत. आता तुम्हाला सांगितलं ना, समजा कपिल काळे नाही दिली उमेदवारी मग तो तर पुढचा तुम्ही- प्रश्न आहे ना. तुम्ही आता म्हणले पहिले म्हणले पक्षाचं सांगाल ते काम करू, आता म्हणताय उमेदवार बदली तर मतं पण बदली. मग याचा अर्थ काय समजायचा नागरिकांनी? आमचं म्हणणं एवढंच आहे का पक्ष जो निर्णय घेईन त्याच्यावर पुढचं हे राहीन, परंतु आता आमची म्हणणं तर हे का कपिल भाऊला संधी द्या. आपण बाकीचे आता तो उमेदवार पुढं आहेत ना नंतर- सगळे. आता समजा सोमनाथ काळेंनी पण काम केलेले आहे अनेक वर्ष, कैलासबुवा काळेंनी पण अनेक वर्ष काम केलेलं आहे. ते नंतर कार्यकर्ते बसून एकत्र काय निर्णय घ्यायचा तो घेतील. आता आधी आपण कसं बोलणार त्या गोष्टीवर? आधी नाही बोलू शकत. पण नाही हे नाही बोलत मी, त्यांनी पण कामं केलेली आहे, मग त्यांना संधी नको का? त्यांना संधी आम्ही कुठं म्हटलं त्यांना? अक्षय शेठ काळे आहेत, पक्ष नेतृत्व आम्ही मग त्यांना आम्ही संधी नको आमच्या का? मनातला उमेदवार सांगितला. पक्ष नेतृत्व ज्याला द्यायचं ते तो त्यांचा हे मग आता तर अधिकारी. तुम्ही म्हणले तो आमच्या हातात नाही. उमेदवार बदली तर मत पण बदली असं तर म्हणले तुम्ही आता. मला जर म्हणजे कपिल काळे असले तरच तुम्ही मतदान करणार असं काही आहे का? नाही कपिल भाऊ आमच्या जवळचा आहे म्हणून आम्ही त्यांच्यासाठी एक चांगलं नेतृत्व आहे म्हणून आणि नवीन नेतृत्व आहे. कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत पुढं वादविवादातलं नेतृत्व नाही म्हणून त्यांना तुम्ही मित्र आहे म्हणून असं बोलताय. मित्र नाही. मित्राचा काय विषय आता त्यांचा आणि माझा काही संबंध तुम्ही मित्र आहे म्हणूनच बोलताय असं एवढी बाजू येऊन. नाही मग मित्र आहे म्हणून मग नाही. मित्राचा काय संबंध? आम्ही गोनवडी ते गोडेगाव. मग आता